कुठल्या तुझ्या मित्रांना फ्रेंड गेले आहे का नाही ते काढायची की मला काय सांगायचं नाही. तुला काय संबंध तुला काय. आम्ही चाललोय आज कोल्हापूरचे गणपती बघायला. सगळे सगळे म्हणजे इन शॉर्ट मी अर्धे तर पण बघितले ऑलरेडी. जे बाकी राहिले ते बघायला चालले. आणि ते बरोबर बसत होतं बाबूदाचं तोंडावर. लाईट असली तर रेकॉर्ड करायला मजा येते. लाईट नसली ना तर काही घंटा नाही रेकॉर्ड. व्हॉइस रेकॉर्ड होते का नाही माहित नाही मला. होत असेल मे बी. सेम एरिया दुसरा गणपती आहे. शिवाजी चौकातला दुसरा गणपती 21 फुटी सेम. तो तिथं एक आहे आणि हा एक आहे. मला हे पडेल याची भीती वाटते. बिकॉज मी माईक कनेक्ट केलाय आणि त्याचा जो रिसिव्हर आहे ना तो फोनला अटॅच केलेला आहे. तो पडला ना त्याला वांदे होते. आपण एक गणपती आहे. किती क्यूट मूर्ती. चांदूरावर बसलेले लागला आणि आमचे रेनकोट्स आमचे जॅकेट गाडीच्या डिक्कीत आहेत आणि आम्ही चावी घेऊन फिरतो. रिमोट पडेल नाही पडणार नाही. शुभ बोल. इग्नोर माझा आवाज कारण की सर्दी झाली खोकला झालाय. ऑब्विस बात आहे. घशाची वाट लागली माझी. लाईट वाला बोलून डेकोरेशन छान केलं. बिझनेस स्टार्ट होत आहे जे ट्रान्सपोर्ट ऐक की जे ट्रान्सपोर्ट जे बल्क मध्ये कपडे येतात बघ. थ्रिफ्ट कपडे असतात ते ना मुंबई पोर्टला येतात ना. पप्पाने सांगून कोणाकडनं तर चिटिंग लावून घेऊया. तिकडनं आणायची धुवायची इस्त्री करायची आणि विकायची. त्याच्या एक मशीन घेऊया. दुसऱ्यांना पैसे देण्यापेक्षा आपण कपडे धुवायचे ते. अरे घरात आहे ओके वॉशिंग मशीन. ह्या घरात आहे मावशीच्या घरात आहे. बस की 2 मशीन. इकडनं खाली जाऊया का हाय सोडून जाऊया बघूया ना. इकडे कुठं आहेत. परवा आपण आलेलो ना त्या बड्डेच्या वेळेला. इथं होते ते पण सिम्पल होते. त्यामुळे आता पण इकडून युटर्न मारूया. आता आम्ही जाणार आहे. आता आम्ही बघणार आहे. आता कुठे जाऊया. पेठेतले बुधवार पेठ कुठं आहे. बुधवार पेठ प्रेमच्या इकडे आणि पंचगंगेच्या साईडला. अगं रील बघते तू फोनवरच्या. कुठं कुठं जायचंय बघूया. आम्ही रील सेव्ह करून आलोय माहित आहे का. कुठं कुठं जायचं ते बघायला. कारण की लक्षात नाही एवढे गणपती आहेत काय का म्हणून लक्षात ठेवायचे. तरी मी निम्मे अर्धे बघितलेत परवा दिवशी रात्री. त्यावर तुला कॉल केलेला. छान हवे मोठे मोठे बघ. मोठे बडे बडे. साने गुरुजीतलं तिथे जाताना बघूया. मला नवसाच्या ह्याचा गणपती आता संभाजीनगरचा त्याला बोलेल खरोखर खरं होते. तू बोललेस तरी काय. मागच्या वेळेस नाराज तोरण घेऊन गेले नव्हते का. पण तो असा सीन झाला जे मागितले ते भेटलं पण टिकलं नाही. ह्याला का नाही मागितलं मला घरच्यांपासून सुटका पाहिजे की माझं लवकरात लवकर लग्न होईल. काय काय मागतात नाही पोरी.
तयार नको रेकॉर्ड करू. आई ग, मी कट करणार जे सई बोलली ते, कारण की मला बिचारीला उगाच खाली फुकट मध्ये घरात नाही शिवाय खायला लावायचं. पार्टी लाईट येते कसं काय रेकॉर्ड. कोळेकर टिक्की संभाजी सॉरी मंगळवार पेठ कोळेकर टिक्की सनगर गल्ली बघा. सनगर गल्ली आपण बांगड्या आणायला जातो माहिती का. रेनकोट घालूया असं तिकडे येऊया, रस्ता क्रॉस करूया, आपण तिकडे पोहोचू. तिथे एका कड्याने सगळे गणपती. नाही रे तिथे नाही पोहोचला, शाहू मैदानच्या इकडे पोहोचतोय रे. सरळ जाऊया बस, आपण रिक्षा हे लावूया, गाडी लावूया त्या बस स्टँड पार्किंग. अरे आता कुठं तुला गाडी लावायला जागाच नाही भेटणार आहे. असणार इथनं गाडी खरं बाहेर कशी काढणार आता. सडी माप काढायला लागल्या बारक्या बारक्या पोरांची. खोकला येतोय खोकला. पण आज लास्ट डे आहे, उद्या अनंत चतुर्दशी आहे, म्हणून आज आजचा एकच दिवस आहे माझ्याकडे गणपती बघायला, म्हणून मी आज आली आहे. बरं नसताना पण आता मी स्वेटर घालणार आहे कारण की पाऊस आलाय. यात रेकॉर्ड होतोय की नाही माहित नाही. मगापासून आणि परवा जेवढे पण बघितले त्यातले हे बेस्ट होत आय गेस, कारण की खूप जास्त डिटेलिंगने जे पण केलं होतं ते डेकोरेशन ते खूप कडक वाटत होतं. लिटरली खूप भारी वाटत होतं. त्याच्यामध्ये इतकं म्हणजे ते कॉइन्स आणि त्या विटांवरती श्रीरामांचं नाव लिहिलेलं खूप भारी होतं ते, खूप भारी होतं. आणि मुळात तिथे आम्हाला रेकॉर्ड करायला अलाउ केलं की अशा खूप ठिकाणी तिथं करू देत नाही, जस्ट बघू देतात, पण मला रेकॉर्ड करता आलं. तिथे पण आमच्या समोर एक बाप्पा आहे. प्रत्येकात गणपती आहे, सुद्धा आम्हाला समजत नाही की कुठे आधी जायचंय कुठे नंतर जायचंय. त्यामुळे आम्ही सध्याला असं आहे आमच्यासाठी सरळ जाऊया, येता येता साईडचे करून घेऊ. आवाज कितपत रेकॉर्ड होतोय माहित नाही, कारण की अथर्वच आहे. तू इथे झालेलीस का त्या दिवशी झेरॉक्स काढायला? आम्ही गाडी शाहू मैदानच्या इथे लावली आहे माझ्या क्लासच्या इथे, आणि मी चालत फिरतोय कारण की सगळीकडे गाडी घेऊन जाणं पॉसिबलच नाही एवढ्या गर्दीत. कारण की मोस्ट ऑफ द लोक गाडीवरून आहेत आणि त्यांचीच जास्त गर्दी होती. चालत जाणाऱ्यांची गर्दी कमी आहे कंपॅरेटिव्हली. सो आता आम्ही निघालो पीटीएमचा गणपती बघायला, पाटागडी तालीम मंडळ.
दाखवते मी. गणपती आला की आणि चालायचंय मला भरपूर. ते लय मोठा आहे आणि लय भारी आहे माहित आहे मला. विजू काकांच्या घराच्या कॉर्नरला आहे ते. विजू काकांच्या घरी यावर्षी काय केलेलं माहितीये काय? धोबी घाट. हा शंकरोबा कपडे साबण लावत होता आणि गौरी ते कपडे आपटत होते. असं डेकोरेशन केलेलं. ते स्वतः हे आहेत ना त्यामुळे. आर्टिस्ट नाही, त्यांचं स्वतःच दुकान आहे ग, कपडे इस्त्री करायचं वगैरे. फिफा फिफाची ट्रॉफी आमच्या कोल्हापुरात पण एवढी फेमस. मला झूम करायचंय. जर का तुम्ही कोल्हापुरात राहताय आणि तुम्हाला पीटीएम माहित नाही तर तुमचा काही एक उपयोग नाही. तुम्ही रंकाळ्यात जावा, निवडी टाका, तेवढंच बाकी आहे. कारण की खंडोबा पीटीएम ही हा मंडळ आहे माहितीये, पेटीएम पाटाकडे स्पोर्ट्स मधलं, फुटबॉल मध्ये. सर्दी झाली यार, सर्दी नाही पाहिजे होती यार, रात्रभर फिरली असती. खूप आवडते, खूप गणपती बोलतो ओनली गणपती त्याचं रेकॉर्डिंग नाही करायचं. तिकडे आपण जाऊ शकतो मग. आपल्या गाडीनं. हा मग फुल चार्जिंग केलेलं आहे मी गाडीला, माझ्या फुल चार्जिंग आहे, नो टेन्शन. आता आपली काय कॅपॅसिटी राहते त्याच्यावर डिपेंड करते, एवढं चालल्यानंतर. आपण सरळ जाऊन मग खाली आंबे गाड्या आहेत इकडून असं बाबा मला घरात बसून खूप करण्यात खेळ घालत असणार आहे आणि खूप खूप The next day.